नवऱ्याची करा, नवऱ्याने बायकोची करा, माणसा माणसावरती प्रेम करा, माणसा देव बघा, हाच तुमचा परमार्थ आहे. कुठे काय तुम्हाला बद्रीनाथ केदारनाथला जाऊन तपश्चर्यापासून देव करून देव मिळणार नाही. माणसाने माणसावरती दया करा, भटांची दया, भट्ट मिळून सांगता आपुली ममता नाही. ठीक आहे, माझ्या नामदेवरायांनी सांगितलं, अरे बाबा ठीक आहे, आई साहेबांना दूध दिलं. आई साहेब म्हटले, बाबा माझी जाण्याची इच्छा होती रे दादा, पण माझ्या म्हातारीची सेवा कोण करेल, त्यामुळे जाणं शक्य नाही. म्हाताऱ्याकडे दिलं, बाबांकडे दिलं. बाबा तुम्ही म्हटले होते ना आता माझा पोरगा उठला पाहिजे, मी गेलो पाहिजे, दूध घ्या, तुम्ही जा, तुमचा पोरगा उठा. त्यांनी सांगितलं, मी गेलो असतो, मी काही लपून बसलो नाही, माझी खूप जाण्याची इच्छा आहे. माझं पोरगं गेलं म्हणजे माझ्या काळजामध्ये किती मला दुःख झालेलं आहे, पण त्या ठिकाणी माझ्या म्हातारीची आहे मरायची इच्छा आहे. बायकोकडे नेलं, तिथं उतरवलं, सांगितलं ताई साहेब घ्या की तुम्ही. त्यांनी सांगितलं घेतलं असतं की मी, पण माझ्या आई बाबा ऐकूती, मी चौथ्याला ऐकूती की काका मावशीला ऐकूती की हे चालले तर जाते की. तेही केश देता रडत असे, तेही केश देता सर्वस्व स्वामीने म्हणायचे कांदा, तेही केश देता रडत असे. जिला सर्वस्व स्वामीने केलं, तिजोरीच्या चाव्या तिच्याकडे दिल्या, जीवनाची चावी तिच्याकडे दिली, ते सुद्धा दरवाजापर्यंतच येणार, तुमच्यासाठी कुणी करणार नाही. तेही केश देता रडत असे. नामदेवरायांनी डोक्यावर हात ठेवला, शेठजी उठा, हा तुम्ही म्हटले होते ना माझ्यासाठी मरायला तयार आहेत. त्यावेळेस त्यांचे डोळे फुटले. सांगितलं मला मार्गदर्शन करा, मी पुढे शरण जाऊ, हा नाशिवंत प्रपंच आहे हो. मग त्याचं शेवटच्या चरणामध्ये नामदेवराय म्हणतात, विष्णुदास नामा दाताची शरण, विष्णुदास नामा दाताची शरण.
माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला ओ बाबाचा बाबा बाबा शुभा जन्मला ओ बाबाचा बाबा बाबा शुभा जन्मला या
बाबा स्वप्नात सुद्धा जन्म आणि मरण येणार नाही. त्यासाठी नाटविषयी देव भगवंताचं स्मरण कर, देवाला शरण जा. हे ग्रामकाचं थोडक्यात आवडतं तुम्हाला सांगितलं. गोड असं या ठिकाणी निवेदन केलं. मला वाटत होतं योगराजच्या महिला मंडळी येईल कीर्तनाला, पण भरपूर महिला मंडळ आले, पुरुष मंडळ आले. गोड असं त्या ठिकाणी बरं वाटले, सर्व मला समाधान वाटलं. या ठिकाणी आदरणीय महाराज मंडळी आले. गोड असे आमचे सुखामुजी हे गोड असे छान म्हटले. महाराष्ट्रामध्ये नाव बोललं त्यांचं, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या संस्थेतल्या मुली यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. महिला मंडळ आवडले का तुम्हाला? काय लेकराचं तुमच्या नातीवाडी दिसते का? ठेवायची का तुमच्या? आणि ठीक आहे. म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची कोणाचीच कीर्तन ओळख नाही. त्यांना मग अशी गुंतालक्यातला म्हणून होता. कुठं महाराज कुठं कीर्तन होतं? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कीर्तन होतं. एका महाराजाने खूप केलं, मीच म्हणून सोडून दिला पैठणच्या महाराजाला. गुरुजी म्हणले नाही बाबा